बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 46. दुःखानं रुक्मिणीचं संपूर्ण भाव विश्वच उजाडून टाकलं होतं. धरणाबद्दलचा तिच्या मनात असला किंतु आता जास्तच उचल खाऊ लागला होता. आजपर्यंत तो विषय ती मनातच दाबून ठेवून होती, कारण पोरं कधी ना कधीतरी घराकडे परत येतील असं सगळ्यांसारखं तिलाही वाटायचं. पण इतकी वर्ष वाट पाहून सुद्धा पोरं परतली नव्हती, म्हणून आता धरणाबद्दलचा विषय तिला गप्प बसू देईना. त्या धरणाला काही बाई बोलून त्याच्या नावानं बोटं मोडू लागली, त्याला शिव्या शाप देऊन रडू लागली. हानी एक नवीन विषय ही डोक्यात घेऊन बसली आहे म्हणून सगळ्यांनी समजावून सांगून त्या विषयापासून तिला परावृत्त करायचा प्रयत्न चालू केला. पाटलांनी आणि शामरावनं सुद्धा पुन्हा जीव तोडून समजावून सांगितलं. धरणाच्या आरालाही दिली नाहीत, एवढं सगळीकडे हुडकून पण गावली नाहीत. तर मग माझी पोरं गेली कुठं? ती जर जिवंत असतील तर मग घरला का परत येत नाहीत? हे साधे आणि सरळ असलेले प्रश्न ती माऊली समजावणाऱ्या सर्वांना विचारायची. आपापल्या परीनं जे जे काही सुचेल ते सर्वजण तिला समजावून सांगायचे. 12 वर्षानंतरही रुक्मिणी या दुःखाच्या गर्तेतनं बाहेर पडलेली नव्हती. या दुःखानंच तिचं जीवन अगदी शिगोशीग भरून गेलं होतं. हेच दुःख तिच्या नसा नसातनं धावत होतं. दुःखच तिचं जीवन बनलं होतं. सतत दुःखाचाच विचार करून दुःखच तिच्या मनाला भिनलं होतं. याच दुःखानं तिच्या मनाचा सांधी कोपरा अगदी गच्च भरून गेला होता आणि याच दुःखाची गाठ तिच्या मनात नेहमी ठसठसत होती. एखाद्या जळवेसारखंच हे दुःख तिला चिकटून बसलं होतं. रक्तपिपासू गोचिडासारखं तिला चिकटून बसलं होतं. जीवन म्हणजे एक भयानक आणि अभिशाप आहे असं तिला वाटत होतं. स्वतःचे भयंकर हाल करून घेत ती आली होती. मनातल्या कोलाहलाला अश्रू वाटे रिझवत आली होती. दिवसभर पोरांची वाट पाहून थकलेलं तिचं मन रोज तिन्ही सांजेला भरून यायचं. रोज आशेचे किरण लोप पावायचे. घोर निराशा रोज पदरी पडायची. शंका कुशंकांचं काहूर रोज मनात माजायचं. मनाला रोज डागण्या बसायच्या. मन रोज इंगळावर भाजलं जायचं. मनाला रोज लाखो डंख बसायचे. मन रोज वरवंट्याखाली चेचलं जायचं. त्याचे तुकडे होऊन रोज आशेच्या चिंदड्या चिंदड्या व्हायच्या. मनाचे रोज लचके तुटायचे. मन रोज कचा कचा तुडवलं जायचं. कुऱ्हाडीचे घाव रोज हृदयावर बसायचे. रोज हृदयात खेळ ठोकले जायचे. रोज हृदयाची चाळण व्हायची. काळजाला रोज घरं पडायची. रोज काळजावर सुरी फिरायची. डोक्याचा भुसा व्हायचा. डोक्याची भेकलं पडायची. मेंदू बधीर व्हायचा. धरणाच्या अनाठाई भीतीनं तर रोज जीव चाचरायचा, कातरायचा. भीतीनं रोज पोटात खड्डा पडायचा. भीतीनं शहारणारा अंग रोज कणाकणानं झिजत चाललं होतं. परिस्थितीच्या महाकाय जात्यात भरडत चाललेलं मन आता काळं ठिक्कर पडत चाललं होतं. चिंतेच्या काळजीचे थरच्या थर त्याच्यावर साठत आले होते. पोरांना जन्माला घालून सुद्धा वांजोटं जीवन जगावं लागतंय म्हणून रोज तिचा जीव जळायचा. कावून विटून चिडून आणि पिचून नशिबाच्या नावानं रोज बोटं मोडायची. रोज त्याला शिव्यांची लाखोली वाहायची. त्या दुःखी प्रसंगानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने गेली 12 वर्ष रोज तिला बळवून काढलं होतं. आजही त्याच परिस्थितीच्या थपडा खात ती जगत होती. या सगळ्या दुःखामुळं आणि मनावरच्या ताणामुळं तिला जगणं नकोसं होऊन गेलं होतं. जीवन फुकट गेलेल्या भावनेचे पेटते निखारे विजता विजत नव्हते. धरित्रीच्या पोटातील आग आणि रुक्मिणीच्या पोटातील आग सारखीच होती. रुक्मिणी म्हणजे भूतकाळात हरवलेली, किंबहुना स्वतःच भूतकाळ होऊन बसलेली एक माता होती. भूतकाळानंच तिच्या मनावर ताबा मिळवला होता. तोच तिच्यावर हावी झाला होता.
तिचं जीवन म्हणजे एक अंधार कोठडीच बनलं होतं. घरातल्या कामात चुकूनच केव्हा तरी तिला त्या दुःखाचा विसर पडायचा, नाहीतर इतर वेळी ती त्यातच अडकलेली असायची. जीवनात तिला खरी साथ होती ती भूतकाळाची आणि तिच्या अश्रूंची. असं जरी असलं तरी सगळ्यांच्या तेच तेच समजावण्यामुळं आणि धरणाचा किंतू बाजूला ठेवला तर आपली पोरं कधीतरी घराकडे परत येतील ही आशाही तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात घर करून होती. या एकाच आशेवर ती जगत होती. या खातरच ती तग धरून होती. भूतकाळाच्या अंधार कोठडीतनं तोच एक आशेचा किरण तिला भविष्यातल्या प्रकाशाच्या साम्राज्यात घेऊन जाणार होता. पण आजपर्यंत तरी असं घडलं नव्हतं. जेव्हापासून रुक्मिणीने शेताकडे जायचं बंद केलं तेव्हापासून पाटलाने तिला समजावून सांगायचं सोडून दिलं होतं. आता 12 वर्षानंतर तिला समजावून सांगायचा प्रश्नच येत नव्हता. पण त्या पराकोटीच्या दुःखामुळे जन्माच्या जोडीदारणीची झालेली अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटत होतं. त्यांचं मन तीळ तीळ तुटत होतं. आपल्या आईची झालेली हालत आशाला पाहवत नव्हती. शारूबाई, संगीता, सुनीता व सुगंधा कधी कधी येऊन बसत असत. त्या आल्या की आशाला बरं वाटायचं. त्या येऊन गावातल्या कुणाचा तरी विषय काढायचे व त्या विषयावर बोलत बसायच्या. तेवढा वेळ तरी रुक्मिणी त्यांच्यासोबत बोलत बसायची. मनातल्या दुःखाला काही वेळेसाठी का असना पण विसरून जायची. आशाला पण फार बरं वाटायचं. अर्थात तीही तिचं दुःख विसरून त्यात रमायची. या 12 वर्षात आशामध्ये एक फरक पडला होता. तो म्हणजे ती आता आधाराची काठी न घेता चालू लागली होती. चालताना उजवा पाय तिला हलकासा उचलून टाकता येत होता, पण तिचा उजवा हात लोंबतच होता. हातात बिलकुल ताकद आली नव्हती. तो बेजानच होता. शरीराच्या तोलाचा ताळमेळ घालूनच ती चालत होती. हा फरक तिच्या रोज वाचनालयात जाण्यामुळे आणि शनिवार रविवार शेताकडे जाण्यामुळे झाला होता. शेताकडे जाऊन आंब्याच्या झाडाखाली बसून पुस्तकं वाचायची. अर्थात वाचन तिला खूप आवडायचं. तो छंद तिनं अगदी काटेकोरपणे जोपासला होता. वाचनालयातही बसून ती पुस्तकं वाचतच असायची. आतापर्यंत तिनं बऱ्याच साहित्यिकांची वेगवेगळी पुस्तकं व कादंबऱ्या वाचून काढल्या होत्या. पण गेल्या 12 वर्षात तिचं जीवन तर उजाड वाळवंटच बनलं होतं. त्यात हिरवळीचं कुठंही नामोनिशाण नव्हतं. ग्रीष्मातल्या कडक उन्हात वाळून गेलेल्या एखाद्या रोपट्यासारखं तिचं जीवन पुष्प करपून गेलं होतं. जीवनातल्या या विरानतेमुळे तिचं मन तर मरूनच गेलं होतं. मनातली तीव्र प्रणय भावनेची तुफान शांत झाली होती. उसळणारे कड निवले होते. हृदयातले भावनांचे फुलोरे करपून गेले होते. इच्छा वाऱ्यावर विरून गेल्या होत्या. रंगवलेली स्वप्न दगड होऊन बसली होती. भावना विफल होऊन गोठून बसल्या होत्या. परिस्थितीच्या झंझावातात मनाच्या अंतरंगातल्या सगळ्या गोष्टी शिशिरातल्या पानगळतीप्रमाणे गळून पडल्या होत्या, पुन्हा कधीही न पालवण्यासाठी. पहिल्यासारखा तिच्या मनात आता विचारांचा कल्लोळ माजत नव्हता. अनावर रागाचा उद्रेक होत नव्हता. मनाचा भडका उडत नव्हता. नियती नशिबावर घसरत नव्हती. सगळं जुनं होऊन आता शांत झालं होतं. 12 वर्षांपूर्वी परिस्थितीच्या कडेलोटामुळं निर्माण झालेलं अनावर दुःख, असह्य तळमळ, असीम वेदना, उसळणारा राग व भयंकर त्रागा सगळं सगळं कुठच्या कुठं निघून गेलं होतं. गेलेल्या वेळेनं म्हणा किंवा सत्य उमजल्यामुळं म्हणा, त्या गोष्टीचं आता तिला काहीच वाटत नव्हतं. पुस्तकं वाचण्यात मन रमवल्यामुळं या गोष्टीवर विचार करायला तिला जास्त वेळच मिळत नव्हता. पुस्तकं वाचून वाचून तिच्या मनाच्या कक्षा रुंदावल्या होत्या. वाचनाच्या साधनेमुळं तिची वैचारिक शक्तीही वाढली होती. फक्त आस होती ती संजय व उमेश परत येण्याची. ते दोघं घराकडे परत यावेत अशी ती रोज आराधना करीत होती. तिला त्यांची रोज आठवण यायची. त्यांचं लहानपण, साथ संगत आठवून दुःखी व्हायची. कधी कधी अंथरुणात पडून विचार करायची, आता बाबूनी उमाकांत असते तर या अगोदरच आबांनी दोघांचीही धूमधडाक्यात लग्न लावून दिली असती. आता म्हणजे त्यांना मुलं पण झाली असती. आत्ती आत्ती म्हणत त्यांची मुलं मला येऊन बिलगली असती. एका हातानं का असेना त्यांना मी प्रेमानं कुरवाळलं असतं.
तेवढाच माझ्या शरीराला आणि जीवाला सुकून मिळाला असता. पण ना बाबूचा आणि उमाकांतचा पत्ता, ना त्यांच्या मुलांचा. बाबू कधीतरी घरला परत येईल आणि तो आईला या दुःखातनं सावरेल. मी तर दुःखातनं सावरलेलीच आहे. नियतीच्या कुठल्याही अस्त्राचा माझ्यावर आता काहीच परिणाम होणार नाही. घ्यायचं ते तिनं सगळं हिरावून घेतलंय. तिला घ्यायला आता माझा फक्त जीवच तेवढा शिल्लक आहे. शामरावाचा आणि शांताचा नित्यक्रम पहिल्यासारखाच चालू होता. दोघंही मन घट्ट करून रोज शरीराला कष्ट व्हायचे. दिवसभर कष्टलेल्या शिनलेल्या शरीराला 7-8 तास झोप मिळायची. पहाटेला उठलं की पुन्हा तोच दिनक्रम. रात्रभर भरपूर विश्रांती मिळाल्यामुळे शरीर पुन्हा दिवसभर शेतात राबायला तयार असत. मनाला मोकळा वेळ दिला की ते परत त्याच भूतकाळातल्या वाईट घटनांचा वेध घेत जाणार हे दोघांनाही माहीत होतं. पोरं कधीतरी घराकडे परत येतील या आशेपोटी ते दोघंही भूतकाळातल्या आठवणीत जास्त न अडकता स्वतःचं मन कामात गुंतवायचे. कामात गुंतवून घेतल्यावर माणसाला जर एखाद्या पाठीमागच्या वाईट प्रसंगाची आठवण झालीच तर त्या आठवणीतल्या दुःखाची एवढी झळ बडवत नसे. पण खास वेळ देऊन जर आठवणी काढत बसलं तर त्या आठवणीतलं दुःख भारी असतं. घरात किंवा शेतात काही मदत लागलीच तर संगीता, सुनीता असायच्याच. सगळे सहकारी सुद्धा शेतातल्या अवतं कामाची, पेरणी, कापणी व मळणीच्या कामात वेळात वेळ काढून पाटील घराण्याला मदत करीत होते. पहिल्यापासूनच या सर्वांचं सहकार्य त्यांना लाभलं होतं. हे सहकार्य अगदी मोलाचं होतं. पाटील घराण्याबरोबर या सर्वांनाच संजय व उमेश कधी ना कधी घराकडे परत येतील अशी आशा वाटायची. पण हा कधी कधी येणार त्यांनाही माहीत नव्हता. आशा तर आहे तशीच राहणार हे सर्वजण जाणून गेले होते. तिचं जीवन तर फुकटच गेलं होतं. पण पोरं घराकडे परत आली तर रुक्मिणी एखादरी दुःखातनं बाहेर पडेल असं त्यांना वाटत होतं. संजय व उमेशच्या वारगीच्या पोरांची लग्न होताना पाहून पाटील बंधूंना आणि रुक्मिणीला व शांताला आपल्या पोरांची पण लग्न झालं असती. त्यांना मुलं बाळं झाली असती. त्यांच्या मुलांना आम्ही अंगा खांद्यावर खेळवलं असतं. आजी आजोबा म्हणत मुलं आम्हाला सोडून राहिली नसती. पण हे सगळं कल्पनेतलं होतं. रुक्मिणी तर या सर्व कल्पना रंगवून आणखी जास्त चिडायची. आतल्या आत जळायची, झुरायची. 12 वर्षानंतरही संजय व उमेशचा सुगावा लागला नव्हता किंवा ते स्वतःहूनही घराकडे परत आले नव्हते. ते कुठं आहेत व कधी परत येतील हे कुणालाच माहीत नव्हतं. या गहन प्रश्नाची उत्तरं कुणाकडेच नव्हती. गेल्या 12 वर्षांपासूनचा हा अनुत्तरित असा एक यक्ष प्रश्न होता. काळानं राखून ठेवलेल्या या उत्तराच्या प्रतीक्षेत सर्वजण होते. साधनानं व संध्यानं कंपनीत डायरेक्टर पदाचे सूत्र हाती घेऊन वर्ष 1.25 उलटून गेलं होतं. त्यांचं आता लग्नाचं वयही झालं होतं. सर्वसामान्य आईवडिलांप्रमाणेच नवकुळकर दाम्पत्याला सुद्धा त्यांच्या लग्नाची काळजी लागली होती. एकांतात दोघंही आपापसात त्यांच्या लग्नाची चर्चा करायचे. तुमचं दोघींचंही आता लग्नाचं वय झालेलं आहे. बरेच दिवस आम्ही तुमच्या लग्नाचा विचार करतोय. जमलंच तर तुम्हा दोघींचंही लग्न एकदमच ठरवूया आणि उरकून घेऊया. एका रात्री जेवण्यासाठी सर्वजण डायनिंग टेबलवर बसले असता नवकुळकरांनी हसऱ्या चेहऱ्यानं साधना व संध्याच्या लग्नाचा विषय काढला. गेले बरेच दिवस साधना व संध्या प्रेमाची लपाछपी खेळत आल्या होत्या. त्यांचं हे प्रेम प्रकरण त्याने आई पप्पांपासून लपवून ठेवलेलं होतं. लाजेपोटी आणि घाबरून आत्तापर्यंत त्याने काही सांगितलेलं नव्हतं. योग्य वेळ आल्यावर आई पप्पांना सांगायचं असं त्याने ठरवलं होतं. पण आता समोरनच अगदी आनंदानं व हसत मुखानं त्यांच्या पप्पांनी लग्नाचा विषय काढल्यामुळं मनातनं दोघेही आनंदी झाल्यावर लाजल्या. दोघींच्याही मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. तसं त्या आपापल्या प्रियकरांच्या भेटीगाठी घेऊन धाडशी झाल्या होत्या. त्यांच्या मनातली लाज व भीती निघून गेली होती. पप्पा, आम्ही दोघींनीही आमचे जीवनसाथी निवडले आहेत. आम्ही त्यांच्याशीच लग्न करणार आहोत. आपल्या पप्पांच्या मनाचा आनंदी कल पाहून हीच वेळ आहे खरं सांगण्याची असं साधनानं हेरलं.
तिनं त्यांच्याकडे पाहत असं सांगितलं. संध्यानंही त्यांच्याकडे पाहत होकारार्थी मान हलवली. नवकुळकरांना व सुमित्रा देवींना हे ऐकून धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटलं. गंभीर मुद्रेनं त्याने एकमेकांकडे पाहिलं. मी सांगेन त्यावेळी जेवण घेऊन ये, घाई करू नकोस. नवकुळकर लगेच उठून किचनच्या दरवाजाजवळ गेले व आचार्याला असं सांगितलं. परत येताना त्यांनी डायनिंग हॉलचा दरवाजा बंद केला व गंभीर चेहऱ्यानं आपल्या खुर्चीवर येऊन बसले. साधना व संध्या त्यांच्या कृतीनं काहीशा गोंधळून गेल्या. दोघींच्याही मनावर दडपण आलं. त्या खाली माना घालून बसल्या. हृदयात धडधडू लागलं. आपल्या जन्मदात्यांशी असं उघडपणे बोललेल्याची चूक साधनाच्या लक्षात आली. लगेचच ती सॉरी पप्पा, सॉरी आई असं बोलली. संध्यानं पण त्यांची माफी मागितली. दोन्ही मुली लाडक्या. नात्यातला मोकळेपणा आणि घरात खेळीमेळीचं वातावरण जरी असलं तरी साधनानं सांगितलेलं नवकुळकरांच्या मनाला पटलं नाही. सुमित्रा देवींना तर बिलकुल पटलं नाही. दोघंही गंभीर होऊन त्या दोघींकडे पाहू लागले. ठीक आहे बेटा, पण कोण आहेत तुमचे जीवनसाथी? आम्हाला काही सांगितलंच नाही तुम्ही. नवकुळकरांनी नाराजी लपवत त्यांना विचारलं. सांगितल्यावर आपल्या आई पप्पांना ते आवडतील की नाही, आम्हाला रागानं काही बोलणार तर नाहीत ना, अशा विचारात त्या पडल्या. दोघींनीही घाबरून एकमेकींकडे पाहिलं व चेहरा पाडून खाली मानेनं गप्प बसून राहिल्या. साधनानं व संध्यानं स्वतःहून साथीदार निवडलेलं त्यांना जरी पटलं नसलं तरी पण त्या दोघींना घाबरलेलं पाहून नवकुळकरांना कसं कसं झालं. त्यांचा पडलेला व गोंधळलेला चेहरा त्यांना पाहवला नाही. त्यांच्या मनातील भीती व ताण त्यांनी स्पष्ट ओळखला. बेटा, तुम्ही घाबरू नका. तुम्ही ज्यांना पसंत केलेलं आहे ते नक्कीच चांगले असणार आणि पारखूनच तुम्ही त्यांना पसंत केलं असणार. शेवटी तुम्हालाच त्यांच्याशी आयुष्यभर संसार करायचा आहे. त्यांच्याकडे पाहत नवकुळकर पुन्हा बोलले. सुमित्रा देवी गंभीरपणे त्यांच्याकडे पाहत बसल्या. नवकुळकर असं बोलल्यावर दोघींच्याही मनावरचा ताण थोडासा निवळला. डबडबलेल्या डोळ्यांनी आणि आशाळभूत नजरेनं दोघींनीही आई पप्पांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून नवकुळकरांना बरं वाटलं नाही. उठून ते त्यांच्याजवळ गेले पण त्यांच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवला. दोघींनी उठून त्यांना मिठी मारली व मुसमुसून रडू लागल्या. नवकुळकरांनी त्यांना शांत केलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.